शक्तीपीठ महामार्गाला स्थानिक व पर्यावरण प्रेमींचा विरोध असताना देखील खासदार नारायण राणे यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे। मायनिंग लॉबीला सिंधुदुर्गातून मायनिंगची सुखकर वाहतूक होण्यासाठी राणे यांना शक्तीपीठ महामार्ग हवा आहे का? मायनिंग लॉबी व राणेंचे लागेबांधे आहे, त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना राणे आता धमक्या देऊ लागले आहे। अवैध मायनिंग, उत्खनन व शक्तीपीठ महामार्गाविरोधात शिवसेना उभाटा पक्षाचे 5 पदाधिकारी एकत्र आल्याने आता नारायण राणे यांची खलबली झाली असल्याची टीका शिवसेना उभाटा पक्षाचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे। मोठे झालात त्या धंद्यातून बाकीचे पण झालेले आहेत, त्यामुळे तुम्ही लोकांच्या धंद्यात काढू नका। आज या मायनिंगच्या बाबतीत जेव्हा आम्ही बोललो तेव्हा तुमच्याकडे तुमचेच पदाधिकारी तिथे काम करतायत, पण खऱ्या अर्थाने मायनिंगचा जन्म आणि मायनिंग मधून पैसा मिळवणं हे राणेंनी सुरुवात केलेली आहे। कळणे मायनिंगचा प्रकल्प सुरुवातीला आला आणि त्यावेळी ज्या लोकांनी विरोध केला आमच्यासारख्या, त्यावेळी राणेंनी त्या मायनिंगला समर्थन केलं। त्यानंतर मग साटेली, बेडशी, नंतर अन्य ठिकाणच्या मायनिंग सुरू झाल्या आणि त्यातून अनधिकृतरित्या पर्यावरणाचा ऱ्हास करून मायनिंगचं उत्खनन सुरू झालं, त्याला राणेंचं त्यावेळी समर्थन होतं।